नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, 16 जून आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो. मित्रांनो, दररोज 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे 16 तारखेचे महत्त्वाचे 20 प्रश्न. ओके, चला, पहिला प्रश्न आहे मँगो मॅन है ना, कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला या नेत्याचे नाव देण्यात आले आहे. तर उत्तर आहे राजनाथ सिंह यांचे नाव देण्यात आलेले आहे. ऍक्च्युली पाहायला गेलं याच्या अगोदर सुद्धा इतर नावच दिल्या जाती. नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय यांच्या नावावरही आंब्याच्या जाती विकसित केलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं मित्र हो आवश्यक आहे. ठीक आहे. हां, डिटेल पाहूया. विकसक मँगो मॅन, पद्मश्री कलीमुल्लाह खान, मलिहाबाद, उत्तर प्रदेश. नावामागील कारण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या राष्ट्रसेवा आणि शांततापूर्ण विचारांचा सन्मान करण्यासाठी. निर्मिती कलम तंत्राचा वापर करून विकसित. आंब्याचे वैशिष्ट्य लहान कोय, रसाळ, गोड, आतून पिवळा गर. उद्देश दुर्मिळ आंब्याच्या जातीचे संवर्धन आणि नवीन उत्तम जातीची निर्मिती. ओके, चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन. 78व्या लोकर्नो चित्रपट महोत्सवात खालील कोणत्या मानद बिबट्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? कोणाला? तर उत्तर आहे अलेक्झांडर पायने यांना लक्षात ठेवा बिबट्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. द डिसेंट, द होल्ड ओव्हर सारख्या चित्रपटासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते अलेक्झांडर यांना स्वित्झर्लंडमधील 78व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात मानद बिबट्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. ठीक आहे. अलेक्झांडर पायने 78वा पुरस्कार त्यांना मिळतोय आणि तो स्वित्झर्लंडमध्ये आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न. इंटरपोलने जानेवारी ते एप्रिल 25 दरम्यान टिंबटिंब नावाचे जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी ऑपरेशन सुरू केले. त्याचं नाव काय? तर लक्षात ठेवा ऑपरेशन सिक्युअर हे त्याचं ऑपरेशनचं नाव आहे. काही डिटेल पॉईंट आपण त्यात पाहूया. ठीक आहे. जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा काही डिटेल्स पॉईंट आहे. त्याने 20,000हून अधिक आहे ना दुर्भावनापूर्ण IP पत्ते आणि डोमेन काढून टाकले. म्हणजे जे काही चुकीचं आहे ना ते सगळं IP पत्ते आणि डोमेन काढून टाकलेले आहे. म्हणजे मध्ये आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवा की जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी ऑपरेशन सुरू होतं आणि जेणेकरून जे काही इलिगल आहे, जे चुकीचं आहे ते सगळं काढून टाकण्यात आलेलं आहे. भारतासह 26 देशातील एजन्सींना एकत्रितपणे सायबर गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त केले. आशियामध्ये सायबर गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी इंटरपोलने ग्रुप IB आहे ना, कॅस्परस्की आणि ट्रेंड मायक्रो सारख्या खाजगी कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. इंटरपोलने जानेवारी ते एप्रिल 25 कालावधीत ऑपरेशन सिक्युअर नावाची जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी मोहीम राबवली. भारतासह 26 देशातील एजन्सींनी सायबर गुन्हेगारी नेटवर्क नष्ट करण्यासाठी एकत्र काम सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो, काही ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा आपण पाहूया. ऑपरेशन गंगा युक्रेन देशाचं आहे. ऑपरेशन इंद्रावती हैती, ऑपरेशन करुणा म्यानमार, ऑपरेशन दोस्त तुर्की, ऑपरेशन केलर जम्मू काश्मीर, ऑपरेशन वेब स्पायडर युक्रेन, ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान, ऑपरेशन ब्रह्मा म्यानमार, ऑपरेशन अजय इस्रायल, ऑपरेशन नादेर जम्मू काश्मीर, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा, ऑपरेशन ऑल्विया ICG, ऑपरेशन शिव अमरनाथ. सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पुढं चौथा. शैक्षणिक साहित्य वितरणासाठी टपाल विभागाने सुरू केलेल्या नवीन टपाल सेवेचे नाव काय आहे? तर उत्तर आहे नॅन पोस्ट असे त्याचे नाव आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके, पुढे आपण पाहतो. लक्षात ठेवा पाचवा प्रश्न. 25च्या e-स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सिंपल आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे e-स्पोर्ट्स वर्ल्ड कप जागतिक राजदूत. काही ब्रँड अँबॅसेडर पाहूया आपण. परकीय चलन व्यवसाय कंपनी थॉमस कुक कार्तिक आर्यन,
फ्रेंच लक्झरी ब्रँड शॅनल अनन्या पांडे, युरोका फोर्ब्स श्रद्धा कपूर, ड्रीम टेक्नॉलॉजी कृती सेनन, विकी कौशलजी टाटा मोटर्सच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती, L&T फायनान्सचे जसप्रीत बुमराह, स्केचर्स म्हणजे अमेरिकन फुटवेअर कंपनी आहे जसप्रीत बुमराह, कर्नाटक वन विभागाचे राजदूत अँबॅसेडर अनिल कुंबळे, डेटॉलचे MS धोनी, ऑल इंडियाचे नीरज चोप्रा, ऑडी इंडियाचे नीरज चोप्रा, मालदीवची जागतिक पर्यटन राजदूत कॅटरीना कैफ आणि कर्नाटक सोप अँड डिटर्जंट्स लिमिटेडचे तमन्ना भाटिया. इतरही आपल्याला सगळे राजदूत माहीत असणं आवश्यक आहे. पुढे थल्लिकी वंदनम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर आंध्र प्रदेशने सुरू केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे. आंध्र प्रदेशात थल्लिकी वंदनम योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईला दरवर्षी 15,000 रुपये दिले जाईल. आईला आर्थिक मदत करणे हा यामागील उद्देश आहे, जेणेकरून ती तिच्या मुलांच्या शिक्षणात सक्रियपणे सहभागी होऊ शकेल. ओके, थल्लिकी वंदनम योजना आंध्र प्रदेश राज्य. पुढे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 25 कोणत्या देशाने जिंकली आहे? मित्रांनो, आज 27 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिका जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, त्यांची प्रतीक्षा संपली की एकतरी वर्ल्ड कप जिंकावा. या अनुषंगाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिका जिंकलेली आहे, जी लंडनमध्ये लॉर्ड्समध्ये झाली. तिसरी आवृत्ती होती. विजय दक्षिण आफ्रिका, प्रथमतः विजेतेपद मिळालं, पराजय ऑस्ट्रेलिया है ना. आणि साऊथ आफ्रिकेचे कॅप्टन टीम बाउमा आणि सामनावीर एडन मार्कम. लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये लक्षात ठेवा, आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ज्याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि सध्याची ती तिसरी आवृत्ती आहे. ओके, पुढं 8वा प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे, अलीकडे ऍक्सिडेंट है ना, ट्रेस है की नाही, ट्रेजेक्टरी लॉग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूज मिसाईल कोणी विकसित केलेले आहे? ठीक आहे, ट्रेजेक्टरी लॉग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूज मिसाईल कोणी विकसित केले असा प्रश्न विचारलाय. तर ते DRDOने विकसित केलेले आहे. कोणी? DRDOने विकसित केलेले आहे. क्रूज क्षेपणास्त्र लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हे स्वदेशी बनावटीचे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. ते DRDOने बनवले. सुमारे श्रेणी आहे 1500 किलोमीटर आणि वेग आहे मॅक 8 म्हणजे अंदाजे 11,000 किलोमीटर प्रति तास आहे. याद्वारे अणुहल्ले देखील केले जाऊ शकतात आणि क्षेपणास्त्र जमीन, हवाई, समुद्र तिन्ही प्लॅटफॉर्मवरून डागता येते. लक्षात ठेवायची गोष्ट. ठीक आहे, DRDOने विकसित केलेलं आहे, आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 9वा. अलीकडे 2023चा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. मित्रांनो, आपल्याला असे काही पॉईंट्स असतात की अभ्यासात कोणता प्रश्न कधी येईल हे सांगता येत नाही, मान्य आहे. परंतु प्रश्नांचा अभ्यास पण प्रॉपर केला तर आपल्या प्रत्येक गोष्ट सुद्धा सांगता येऊ शकते. ठीक आहे, तर हा पुरस्कार मिळालाय डॉक्टर सोनल मानसिंग यांना मिळालेला आहे, श्रीमंत शंकरदेव पुरस्कार. लक्षात ठेवा. पुढे 10वा प्रश्न. पंचमढी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नाव राजा भाभूत सिंह वन्यजीव अभयारण्य असे ठेवण्यात आलेले आहे? तर ते मध्य प्रदेश राज्यात आहे. आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नेक्स्ट 11वा प्रश्न. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात खाणकामावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याला दिले आहे? कोणत्या राज्याला दिले आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आहे ना, त्या तिथे जी खाणकाम म्हणजे इलिगल काम होते, म्हणून सुप्रीम कोर्टने काय केले, बंदी घातलेली आहे. तर ते राजस्थान राज्याला बंदी घातलेली आहे. काय आहे, आपण काय सांगतो, अभयारण्यात बेकायदेशीर बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रम वाढत आहेत. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला प्रॉब्लेम येत आहे, म्हणून सुप्रीम कोर्टने काय केले, राजस्थानला सांगितले की बाबा ह्याच्या खाणकामावर तात्काळ बंदी करून टाका. ठीक आहे. नेक्स्ट 12वा. जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो असा एक प्रमुख प्रश्न विचारलाय की बाबा जागतिक पवन दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर लक्षात ठेवा, 15 जून रोजी साजरा करण्यात येतो. हा सुद्धा आपल्याला एक पॉईंट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. 13वा. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने अलीकडे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले? खूप 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 इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. लक्षात ठेवायची गोष्ट आहे की नाही, की असे प्रश्न विचारलात मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप पॉईंट महत्त्वाचा आहे.
तर काय विचारले, आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर ते वर्ष आहे 2026. आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. 2026 वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलं जाणार आहे. 14वा प्रश्न, बालकामगारांनी गुंतलेल्या मुलांची एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीत खाली कोणता खंड आघाडीवर आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तो आफ्रिका खंड आहे. आपल्याला वाटेल आशिया, पण मित्र नाही, तर आफ्रिका खंड. लक्षात ठेवा की बालकामगारांनी गुंतलेल्या मुलांची संख्या सर्वात जास्त आफ्रिका खंडात आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट 15वा, मुंबईला मागे टाकून कोणता देश भारताची बिबट्याची राजधानी बनला आहे, तर बंगळुरू हा शहर बनलेला आहे बिबट्याची राजधानी. ठीक आहे. 16वा प्रश्न, भारतातील पहिले पाण्याखाली संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे. मित्रांनो, प्रश्नाचा विचारलाय, पहिले पाण्याखाली संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे, असा आपल्याला सिंपलसा प्रश्न विचारलाय. तर महाराष्ट्र राज्य आहे की पाण्याखाली संग्रहालय बांधले जाणार आहे. आपण जी डिटेल्स पूर्ण पुढे एखाद्या प्रश्नात घेऊया मित्रांनो, जेणेकरून पुढे उद्या किंवा परवा खूप महत्वाचा आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, जनमन संरक्षण खालील कोणत्या राज्याने सर्वाधिक प्रतिसाद दिले आहेत, म्हणजे 1,41,150. तर ते उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक प्रतिसाद दिलेला आहे. काय पाहूया, हे राष्ट्रीय सुरक्षा, प्रशासन, सांस्कृतिक अभियान आणि युवा विकास यासारख्या विषयावर चर्चा करते. पीएम नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी यांनी नमो ॲपने जनमन सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणामुळे लोकांना सरकारला थेट अभिप्राय देणे शक्य होते. त्यासाठी सर्वाधिक प्रतिसाद यूपी राज्याने दिलेला आहे. पुढे 18वा, कोणत्या राज्याच्या फेनीला जीआय टॅग मिळालेला आहे, तर ते गोवा राज्याच्या फेनीला जीआय टॅग मिळालेला आहे. स्थापना 30 मे 1987. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल श्रीधरन पिल्लई, राजधानी कोठले मित्रांनो, पणजी आहे. माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट 19वा प्रश्न, खालील कोणते ॲप महिलांसाठी भारतातील पहिले गीग प्लॅटफॉर्म ठरलेले आहे, तर तिचं नाव आहे सीथा. काय नाव ठरले, सीथा. लक्षात ठेवा, महिलांना लवचिक कौशल्य आधारित कमाईच्या संधीद्वारे सक्षम करण्यासाठी महिलांसाठी एक मोबाईल ॲप आधारित गीग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत. हे ॲप महिलांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि उत्पादनासाठी एक विश्वासार्ह प्रवेशद्वार निर्माण करते, जे महिलांना त्यांच्या कौशल्यामधून, आवडीमधून आणि हस्तकलेमधून पैसे कमवण्यास मदत करण्यासाठी बनवलं आहे. ठीक आहे. ॲपचं नाव काय, सीथा. लक्षात ठेवा. 20वा प्रश्न, ICC महिला विश्वचषक 25 आहे ना. ठीक आहे. 25 लक्षात, 24-25 म्हणून आपण 25 कोणत्या देशात आयोजित केली जाईल, तर तो आपला देश भारतात ती आयोजित केली जाणार आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारत कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये टायगर क्लॉ सराव संपला. ठीक आहे. टायगर क्लॉचा सराव संपलाय, तर रशिया, युक्रेन, जपान, अमेरिका. आपल्याला उत्तर सांगा कमेंटमध्ये की याचं उत्तर काय असणार आहे, कारण की प्रत्येक प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे. मित्रांनो, आणखी महत्त्वाचं बोलायचं म्हणजे काय, आपण जसं आपला चॅनेल आहे ध्यास वर्दीचा, ठीक आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक पाठवली आपल्या ॲप्लिकेशनची ध्यास वर्दीचा. जर तुम्हाला त्याचे PDF हवे असतील तर तुम्हाला डेली PDF आपल्याला ध्यास वर्दीच्या ॲप्लिकेशनच्या करंट अफेअर्समध्ये मिळतील. ठीक आहे. आपण तिथून ते करंट अफेअरमधून रोजचे फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया लागणार नाही तुम्हाला, ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये रोजचे करंट अफेअर्सचे तुम्हाला PDF मिळून जातील. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.